मराठी सिनेमांचा कच्चा चिठ्ठा तुम्ही सगळा मांडताय. 2 सिनेमांच्या नावावरून खूप वाद झाला. एक होता खालिद के शिवाजी आणि दुसरा आता मनाचे श्लोक. सिनेमांच्या नावांवरून वाद होणं आणि त्यानंतर सिनेमा अफेक्ट होणं, मराठी सिनेमा या सगळ्या वादांमध्ये जो अडकतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी त्यातला पहिला सफरर होतो ना, शिक्षणाच्या आईचा गो, त्याच्यानं वाद झालेला. पण मी आय स्टक टू माय गन्स. आज लुकिंग बॅक मला असं वाटतं मी ते नाव नाही ठेवायला पाहिजे होतं. का? माझा विषय तो नव्हता. माझा विषय हा होता की माझ्या मुलीला मी का टॉर्चर केलं 17चा पाढा शिकायला, की मी तिला का टॉर्चर केलं हे फाइंड आउट करलं, की मोहम्मद गझनी कधी येतो भारतात, त्याचा काहीतरी फायदा आहे का इथे. मला राग होता शिक्षण पद्धतीवर. लोकांना वाटलं काहीतरी बाबा असं आहे शिक्षण जायचा गो, म्हणून बऱ्याच लोकांनी मला पिक्चर नंतर टी व्हीवर बघितल्यावर सांगितलं अरे आम्ही उगाच घाबरून आमच्या मुलांना दाखवलं नव्हता, तर मी माझंच नुकसान करून घेतलं ते टायटल करून. ठीक आहे, पण आय फॉट. म्हणजे त्यांनी खूप कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला, पण मी म्हटलं नाही, मी नाव बदलणार नाही. मग एक की तुम्ही डिस्क्लेमर टाका की ती शिवी नाही. म्हटलं नाहीच आहे शिवी, कोकणात आईचा गोई शिवी नाहीच आहे. बरं डिस्क्लेमर टाकायला म्हटलं मला काही जात नाही, पण मी नाव बदलणार नाही. आय स्टक बाय इट. एकतर सेन्सरमध्ये पास झाल्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये या मताचा मी आहे. खालिद का शिवाजी सेन्सॉर झाला आहे की नाही मला माहिती नाही, पण सेन्सॉरने जर का केलं तर त्यात काय करण्याचं. मग एक तुम्ही नाव ठेवलं ना, मग स्टिक टू इट. काय झालं मला वाईट काय वाटलं की तुम्ही लगेच नाव कसं बदलता 2 तासात. म्हणजे ते झाल्या तुम्ही लगेच एक एकाला की आम्ही नाव बदलून आम्ही ह्या दिवशी रिलीज करतोय. मग जेव्हा कोर्टात होतं तेव्हाच सांगायचं की आम्ही ठीक आहे तुम्ही नाही नाव बदलतो. आणि जसं मला हक्क आहे ना माहीत ठेवलेलं नाव, आपल्या इथे आपण म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, मग कोणालाही हक्क आहे ना. मग कुठल्या तरी एक व्यक्तीला हर्ट झालं असेल की मनाचे श्लोक ठेवले म्हणून, त्याला वाटलं असेल दुसरं नाव नव्हतं का या पिक्चरला ठेवायला, का ॲब्सल्युटली गरजेचं होतं का मनाचे श्लोक ठेवणं, असं त्याला वाटू शकतं की. त्यामुळे त्याला प्रोटेस्ट करायचा राईट आहे. पण तुम्ही एकदा सेन्सॉर झाल्यानंतर मग यू शुड हॅव स्टक टू युअर गन्स.